आणि जितेश अंतापूरकर यांच्यासोबत हिरामण खोसकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। स्वतः हिरामण खोसकर आपल्यासोबत आहेत। खोसकरजी नमस्कार, आपलं स्वागत। जितेश अंतापूरकर यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही भेटायला गेलो होतो। तुम्ही कशासाठी भेट घेतलीत? हॅलो, आवाज येतोय? हो येतो। जितेश अंतापूरकर म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुद्द्यासंदर्भात भेट झाली। तुमची आणि मुख्यमंत्र्यांची भेट कोणत्या मुद्द्यावरून झाली? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पोहोचतो। प्रश्न माझा असा आहे की तुमची आणि मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी कोणत्या मुद्द्यावर झाली? मॅडम, माझ्याकडे माझे 2-3 विद्यार्थ्यांचे काम होते। समाज कल्याण खातं त्यांच्याकडे आहे। त्या समाज कल्याण खात्याचे जे विद्यार्थ्यांना समाज कल्याण हॉस्टेलला ते 1-2-3 कामं होते आणि मला जे काही निधी दिलेले आहे मग त्या निधीला टेंडर काढायला पैसे नाही। पुरी आणि त्र्यंबकेश्वर त्या निधीचा पत्र देऊन त्यांना विनंती केल्या का आता माझे एवढं मोठं काम आहे, त्याला निधी दिली तर 100% ते कामाचं टेंडर होतील। या संदर्भामध्ये गेलो आणि पक्ष प्रवेश कुठेही करणार नाही, मी आहे तिथे राहणार आहे। 100% माझी उमेदवारी मला पक्ष देणार आहे। पण पक्षांतर्गत कारवाईची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर आहे। अशा वेळी मुख्यमंत्र्यांसोबत काही राजकीय चर्चा झालीच नाही? करणारच नाही मला। हॅलो, या ठिकाणी थोरात साहेब असते, मी नाना पटोले साहेब त्यांना भेटलो आणि मी पहिल्यापासून 5 वर्षापासून निधीसाठी मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक मंत्र्याकडे जातोय मी। अच्छा, एक अगदी थोडक्यात जाणून घ्यायचंय, तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या या भेटीची पक्षश्रेष्ठींना कल्पना दिली होती? आता मी अजितदादाकडे मगाशी गेलो, अजितदादाला सांगितलं माझे काही काम आहे। ग्रामीण रुग्णालय, उपरुग्णालय घोटी, उपजिल्हा रुग्णालय हर्सूल, जवळजवळ 200 कोटीचे काम आहे। त्याला जर निधी उपलब्ध केला टेंडर होईल। हे प्रत्येकाकडे जावं लागत। आता प्रत्येक वर्ष मला जर प्रत्येक बुधवारी यायचं पक्षश्रेष्ठीला विचारून मंत्र्याकडे जायचं असं थोडंच राहते। लोकांनी निवडून दिलं, 3.5 लाख लोकांनी निवडून दिलं। मतदारसंघातले काम 10 आणि 9 करून आम्हाला लोक मतदान करतात। बरं, आम्हाला लोकांचे समाज घेऊन तर प्रत्येकाला जावं लागतं। आता असं सांगावं लागेल आम्हाला का या टीव्ही चॅनलमुळे आम्ही कुठं जाते ना, आम्ही घरी बसवतो म्हणजे आम्हाला लोक मत देतील का? बरोबर। ठीक आहे हिरामण खोसकरजी, आभार आपले। आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। तर आपण काँग्रेसमध्ये होतो, काँग्रेस सोबतच राहू आणि आपल्याला यावेळी सुद्धा उमेदवारी मिळेल असा विश्वास हिरामण खोसकर यांनी व्यक्त केलाय। सध्या पक्षाची काहीशी नाराजी त्यांच्यावरती दिसून येते।